हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं माझ्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये खूप स्वागत. माझं नाव आहे गौरी आणि मी आलेली आहे हम्पीला. सलग 4 दिवस सुट्टी आली होती म्हणून कुठेतरी जाऊ असं म्हणत होतो, पण वेनसडेला संध्याकाळी 7:30 वाजता मला समजलं की आपण हम्पीला जाणार आहे आणि आम्ही अर्ध्या तासात बॅग भरली आणि रात्री 8:15च्या दरम्यान आम्ही निघालो हम्पीला जायला. जाता जाता आम्ही शिरवळला जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही पहाटे 5 वाजता बेळगावीला पोचलो. खूप कंटाळ्यामुळे आम्ही तिथे रूम बघितली, रूम बुक केली आणि तिथेच राहिलो. रात्रभर प्रवास केल्यामुळे आम्ही सगळे खूप कंटाळलो होतो आणि त्यामुळे थोडं लेटच उठलो आणि तिथेच आम्ही नाश्ता केला. ते हॉटेल राहण्यासाठी तर छान होतंच, पण तिथला साऊथ इंडियन नाश्तासुद्धा खूप छान होता. त्या रूमचा रेट 1,500 होता, पण आम्ही थोड्याच वेळासाठी थांबणार होतो म्हणून बार्गेनिंग करून आम्हाला ती 1,000मध्ये मिळाली होती आणि तिथे आम्ही चेकआउट करून मग नंतर पुढे निघालो हम्पीला जायला. जर तुम्हीही आमच्यासारखं बाय रोड जात असाल आणि तुमचा नाश्ता व्यवस्थित झाला नसेल किंवा लहान मुलं असतील तुमच्याबरोबर, तर त्या हॉटेलच्या शेजारी खूप सारे शॉप्स आहेत. तर माझं सजेशन आहे की तुम्ही काहीतरी स्नॅक्स घेऊन जा, कारण एकदा तिथून निघालं की परत बऱ्याचशा अंतरावर म्हणजे 150पेक्षा जास्त किलोमीटर होईपर्यंत तिथं एकही हॉटेल नाही किंवा छोटी टपरीसुद्धा नाही. आम्ही तिथून काहीही घेतलेलं नाही, कारण माहीत नव्हतं की पुढे काय अवेलेबल आहे की नाही आणि आमचा मुलगा झोपेतनं उठल्यानंतर त्याला खूप भूक लागली. मग आम्ही हॉटेल शोधायला लागलो आणि हॉटेल मिळेपर्यंत बराचसा वेळ गेला आणि जवळजवळ 169 किलोमीटर नंतर आम्हाला एक हॉटेल भेटलं. त्याचं नाव होतं मँगो ट्री आणि तिथे खूप पाऊस येत होता आणि मग आम्ही तिथे थांबलो आणि जेवण केलं. आम्ही 5 वाजता हम्पीला पोचलो आणि जेव्हा तिथे एंटर करत होतो तेव्हाच ते पाषाणांचे एवढे मोठे मोठे डोंगर बघून आम्ही इतकं इम्प्रेस झालो की ते पाहूनच आम्हाला असं झालं होतं की कधी एकदाचे हे डोंगर चढतोय. पण खूप कंटाळलो होतो, त्यामुळे आज काहीही न करता, कुठे न जाता फक्त जेवण करायचं आणि आराम करायचा असं आम्ही ठरवलं. सुट्टी असल्यामुळे हम्पीमध्ये खूप गर्दी होती. सगळे रेस्टॉरंट फुल होते आणि आधीच निरंजनच्या फ्रेंडनी रेस्टॉरंट बुक करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी होमस्टे बुक केला होता आणि आम्ही अचानक ॲड झालो होतो, त्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट करून आमच्यासाठीही एक रूम ॲडजस्ट करायला सांगितली होती. आम्ही 6 वाजता रूमच्या इथे पोचलो आणि ही अशी आमची रूम होती. रूम छान होती आणि इथे आम्ही 2 दिवस राहणार होतो. फ्रेश वगैरे होऊन आम्ही जेवायला निघालो आणि हम्पी कॉलिंग नावाच्या हॉटेलमध्ये गेलो.
तर आमचा बॅड लक असा की त्या हॉटेलचा शेफ त्या दिवशी आजारी होता आणि तो अवेलेबल नव्हता. एकच शेफ होता आणि ही गोष्ट आम्हाला खूप वेळानंतर समजली. एखादी डिश ऑर्डर केली की ती अर्धा तास, पाऊण तास मिळत नव्हती आणि मग आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं ठरवलं, पण तोपर्यंत 10:30 वाजले होते आणि सगळे हॉटेल बंद झाले होते. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला तिथेच थांबावं लागलं. जे आणि जसं मिळेल तसं खावं लागलं आणि आम्ही सगळे ऑलमोस्ट त्या दिवशी उपाशी झोपलो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो. आपल्याकडे लहान मुलगा आहे आणि आपल्याला वेळ लागू शकतो उठायला, म्हणून एकदम सगळं आवरून रेडी झालो. पण बाकीचे कुणीही आवरलेलं नव्हतं. त्यामुळे आम्ही तिघंच निघालो नाश्ता करण्यासाठी हॉटेल शोधायला. आम्ही अनेगुंडी नावाच्या गावात राहिलो होतो. तिथे सगळीकडे भाताची शेती होती आणि छोटे छोटे रस्ते होते, मस्त डोंगर होते आणि सकाळी सकाळी तर ते अजून छान वाटत होते. थोड्याच वेळात आम्हाला ला रोका नावाचं हॉटेल भेटलं आणि तिथे आम्ही सगळ्यांसाठी ऑर्डर दिली. आम्ही टोटल 9 जण होतो आणि ती ऑर्डर येईपर्यंत आमचे बाकीचे फ्रेंड्सही आले आणि आम्ही इडली, डोसा, उत्तप्पा अशीच ऑर्डर दिली होती. तिथे पिझ्झा, बर्गर आणि सँडविचेस असं सगळं भेटत होतं. पण आपण जिथे आहे तिथलं ऑथेंटिक फूड खाण्याची गंमतच वेगळी असते. मुलासाठी मात्र सँडविचच ऑर्डर करावं लागलं, कारण त्याला डोसा खाण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. पोटभर नाश्ता करून भाताची शेती आणि आजूबाजूचे एकदम वेगवेगळे आणि मस्त असे डोंगर बघत आम्ही फर्स्ट पोचलो क्वीन बाथ हाऊसमध्ये. क्वीन्स बाथ हाऊस बघून झाल्यानंतर आम्ही हे एक दगडाचं स्ट्रक्चर बघितलं, ज्याचं नाव महानवमी डिब्बा होतं. काही अंतर चालत गेल्यानंतर तिथे काले पत्थरवाली पुष्करणी नावाचं हे छान स्ट्रक्चर होतं, पण तिथे आतमध्ये जायला कोणालाही परमिशन नव्हती. त्यानंतर आम्ही एका मंदिरामध्ये गेलो आणि तुम्ही बघू शकता की हे मंदिर किती भव्य आणि दिव्य आहे. ते एवढं सुंदर कोरीव काम आहे, पण त्याचा गाभारा बंद होता. त्यामुळे ते अख्खं पाहून झालं तरी मला समजलंच नाही की नक्की ते मंदिर कोणत्या देवाचं होतं ते. आता आम्ही आलेलो आहोत लोटस महलच्या इथे. इथेही आतमध्ये जायला परमिशन नव्हती, त्यामुळे आम्ही त्या महल बरोबर बाहेरूनच फोटो काढले. या स्ट्रक्चरचं नाव आहे एलिफंट स्टॅबल, जे स्पेशली हत्तींना शेल्टर प्रोव्हाइड करण्यासाठी बनवलं गेलं होतं. त्यानंतर आम्ही गेलो विठ्ठल मंदिराकडे, पण ते 6 नंतर बंद असतं हे आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे तिथून रिटर्न आलो आणि आम्ही विरूपाक्ष मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोड्या वेळ तिथेच थांबलो. थोड्याच वेळात तिथे संध्याकाळची आरती सुरू झाली आणि आरती सुरू झाल्यानंतर लक्ष्मी नावाच्या हत्तीला बाहेर आणलं जातं. आतमधून मंदिराला एक प्रदक्षिणा घातली जाते आणि एका साईडला लक्ष्मीला उभं करतात आणि येणारे सगळे तिचा आशीर्वाद घ्यायला जातात. क्या कर रहे हैं आप ये? पूजा के टाइम पे करना है क्या? त्या लेडीज काय म्हणाल्या हे मला जराही समजलेलं नाही, पण तुम्ही बघू शकता की लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायला किती गर्दी झाली आहे.
सॅटर्डेला सकाळी लवकर उठून नाश्ता करून आम्ही पंपा सरोवर नावाच्या ठिकाणी गेलो. आता आम्ही आलेलो आहोत अंजनाद्री पर्वतावर, जे हनुमानाचं जन्मस्थान आहे आणि त्यासाठी आपल्याला 575 पायऱ्या चढून वरती यावं लागतं. या डोंगरावरून सनराईज छान दिसतो आणि पहाटे छान वाटतं असं आम्ही ऐकलं होतं. म्हणून आम्ही 5 वाजता उठलो, पण खूप पाऊस येत होता त्यामुळे आम्हाला तो प्लॅन कॅन्सल करावा लागला आणि आम्हाला यायला दुपार झाली. पण या टायमिंगला इतकं भयंकर ऊन होतं, त्यामुळे जर तुम्ही इथे येणार असाल तर माझं सजेशन आहे की तुम्ही येण्याचा टायमिंग सकाळी ठेवा आणि मोस्टली पावसाच्या दिवसात इथे येणं टाळा. अंजनाद्री पर्वतावरून खाली उतरल्यानंतर आम्ही विठ्ठल मंदिराकडे निघालो. तिथे जाण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या होत्या, पण त्याचं वेटिंग इतकं होतं की आम्ही चालत जाणंच प्रिफर केलं. मंदिरामध्ये पोचण्यासाठी आपल्याला 1 किलोमीटर चालावं लागतं. चालत जाताना आपल्याला हे असे दगडाचे खूप सारे स्ट्रक्चर दिसतात आणि जर तुम्ही 90चे असाल तर तुम्हाला आठवत असेल की हे स्ट्रक्चर आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये बघितले आहेत. आणि हाच तो रथ आहे जो आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये बघितलेला आहे आणि आता आपल्या नोटेवर सुद्धा असतो. विठ्ठल मंदिरामध्ये आम्ही एक गाईड घेतले होते, ज्यांची फी 300 रुपये होती आणि त्यांनी आम्हाला बरीच अशी माहिती सांगितली की जी फक्त पाहून आपल्याला कळाली नसती, आणि ती माहिती मी आता तुम्हालाही ऐकवते. थोड़ी ये ना वन सिंगल स्टोन में 6 टाइप्स ऑफ एनिमल इधर देख सकते हैं. जस्ट ऐसा क्लोज करें तो आपको मेंढक दिख रहे हैं. हाँ. मेंढक पानी में जंप करते हैं ना, ऐसा दिख रहा है. ऐसा क्लोज करें तो ये नीचे शिवलिंग है, ऊपर कोबरा है, शेषनाग. हाँ. ऐसा दिख रहा है. ऐसा क्लोज करें तो एक मदर मंकी एक बेबी मंकी के दोनों हाथ पकड़ के ऊपर उठा रहा है. तो इस तरफ है तो इस तरफ सिटिंग चिंपांजी देख सकते हैं. ये पूंछ है, लेग बेंड हो गई, बॉडी एंड हेड. ऐसा क्लोज करें तो एक मदर मंकी एक बेबी मंकी को दूध पिल रही है, फीडिंग. इस तरफ आए तो आपको बजरंग बली दिखाएगा. इधर आ जाओ, इधर देखो, ये फ्लाइंग हनुमान जी है ना, लंके को जंप करते हैं. हनुमान जी का पूंछ है, राइट लेग, लेफ्ट लेग, बॉडी एंड हेड. खतरनाक. हे शिल्पा कला चतुर्भुज बघितलं. या मंदिरामध्ये म्युझिकल पिलर्स आहेत, पण ते वाजवणं आत्ता अलाउड नाही. तसंच एक 165 इयर ओल्ड चाफ्याचं झाड आहे, त्याला अजूनही खूप सारी फुलं आहेत. मंदिर बघून झाल्यानंतर चालत येतानाही आम्ही आजूबाजूचे काही स्ट्रक्चर बघितले आणि ते देखील खूप सुंदर होते. आणि आता आम्ही निघालो आहे घरी परत यायला. मी बऱ्याचशा गोष्टी मिस केलेल्या आहेत, स्पेशली आम्ही तिथे काय काय खाल्लं डिनरमध्ये आणि लंचमध्ये. पण हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. नेक्स्ट ब्लॉग बनवेल तेव्हा सगळं डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. तिथे आम्ही नाश्त्याला इडली, वडा, डोसा हे खाल्लं आणि लंच आणि डिनरमध्ये साऊथ इंडियन थाळी खाल्ली, ज्याच्यामध्ये चपाती, भात, 2-3 टाईपचे रस्सम आणि सांबर होतं आणि शिरा होता आणि खूप छान अशी थाळी होती. पापड पण होता आणि आम्ही मसाला राईस खाल्ला, लेमन राईस खाल्ला. त्या लेमन राईस खूप मस्त होता. अशी ही आमची मस्त ट्रीप झालेली आहे आणि आम्ही रिटर्न येताना पण रात्री 12 वाजता सेम बेळगावच्या हॉटेलमध्ये स्टे केलेला होता आणि सकाळी उठल्यानंतर सेम नाश्ता करून आम्ही रिटर्न आमच्या घरी पोचलो. जर तुम्ही हम्पीची ट्रिप प्लॅन करत असाल आणि बाय रोड जाणार असाल तर तुम्हाला 4 दिवस लागतील. 1 दिवस जायला, 1 दिवस यायला आणि 2 दिवस इथं फिरायला. खूप प्रवास केल्यामुळे तिथे रेस्टचीही गरज असते आणि माझं सजेशन आहे की तुम्ही ट्रिप थंडीमध्ये प्लॅन करा, कारण उन्हाळ्यामध्ये इथे भयंकर गरमी असणार आहे आणि तिथे काही वॉटर स्पोर्ट्स पण आहेत, पण पावसामुळे तेही बंद होते आणि आम्ही त्याचा अनुभव घेऊ नाही शकलो. तर शक्यतो इथे थंडीमध्ये आल्यानंतरच बेटर राहील. मी सगळा एक्झॅक्ट खर्च नाही सांगू शकणार, पण मी एक रफ अमाऊंट तुम्हाला सांगते.
आम्ही पेट्रोलच्या कारने गेलो होतो, तर आम्हाला जवळजवळ 7,000चं पेट्रोल लागलेलं आहे आणि राहण्याचा आणि खाण्याचा आणि प्लस पेट्रोलचा असा मिळून आम्ही दोघं आणि आमचा 6 वर्षाचा मुलगा आमच्या तिघांचा 21,000 ते 22,000 रुपये खर्च झालेला आहे. सो दॅट्स इट. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा अनेक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.